तुम्ही कितीही माझ्याबद्दल वाईट चिंतलात किंवा वाईट बोललात तरी पण माझं कोणीच काही बिघडू शकत नाही, कारण माझ्याबरोबर माझा देव, माझे स्वामी आहेत. त्याच्यामुळं मला तेवढा विश्वास आहे की माझा कोणीच काही बिघडवू शकत नाही. त्याच्यामुळे हे जे आपले असतात ना बाबा, वाटतात आपले व्हिडिओ बघतात पण न बघितल्याचे सॉंग आणणारे आणि परत आपल्या दुसऱ्या अकाउंटवरून येऊन कमेंट करणारे, तर मला त्याच्याशी काय घेणं देणं नाही. अशा व्यक्तींना मला रिप्लाय पण करायचा नाही आणि काहीच नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यात कमेंट करून खराब कमेंट करून सुखी राहा. मी माझ्या आयुष्यात मला जसं हवं तसं जगून सुखी राहते. ठीक आहे. तर त्याला जाऊ द्यात, आपण निघालो आज कुठे ते तुम्हाला सांगते. तर आम्ही आलो होतो गावावरून येऊन, आता मला वाटते 15 दिवस झालेलं, त्यानंतरचा हा व्हिडिओ आहे. तर आम्ही चाललो होतो ते म्हणजे जेजुरीला. खूप दिवस झालं चाललेलं, जवळ आसपासचं कुठंतरी लोकेशनला जायचं. तर मग हे बोलले चल आता जेजुरीलाच जाऊया, म्हणून आम्ही मग जेजुरीला जायला निघालो. तर जाताना जास्त काही थंडीचे दिवस नव्हते बरं का, ते म्हणजे नुकताच पावसाळा वगैरे संपलेला असं होतं. आणि हे जेजुरीला दुसऱ्यांदा वेळेस येत होते. जेव्हा शेरू राहिलेला त्यावेळेस पहिल्यांदा आलेले, पण त्यांना एवढं आठवत नव्हतं. पण आता यावेळेस झालं काय की शरूला उचलून घेऊन चालायचं होतं, त्याच्यामुळे त्यांना एवढा कंटाळा आला ना की असं वाटायला लागलं की एवढ्या पायऱ्या येतोय, मागच्या वेळेस तर एवढ्या पायऱ्या नव्हत्या ना, आता कुठून आल्या, असं झालं सगळं. आणि शरू पण एवढं चिडचिड करत होतं की मला उचलूनच घ्या. त्याची नुसती रडारडत चाललेली सगळी. असं वाटायला लागलं त्यांना पुढे येऊन की मी कशाला आलो असेल काय माहिती. पण म्हटलं आता इथंपर्यंत आलोय तर इथून माघारी तर फिरू शकत नाही. देवाच्या दारातनं माघारी जाणं मग सगळ्यात वाईट काम. म्हटलं जायचंच नाही, म्हणून मग कसं तरी त्याला उचलून घेऊन परत थोड्या वेळ थांबून आम्ही पुढचा प्रवास केला. हा जो जेजुरीचा खंडोबा आहे तो माझ्या माहेरचा कुळस्वामी आहे, त्यामुळे मी बऱ्याचदा आले बरं का इथं. पण शरू पहिल्यांदाच आले आणि शरूचे बाबा तर दुसऱ्यांदा. आणि हे जे मी आलते ना त्यावेळेला खंडोबाचे घट बसले होते, तरी पण एवढी काही जास्त गर्दी नव्हती तिथं, कारण आम्ही शनिवारच्या दिवशी आलो होतो. जर रविवारच्या दिवशी आलो असतो तर खूप जास्त गर्दी भेटली असती. खरं तर आम्हाला जिथं राहतो ना आम्ही, तिथून इथं यायला ना फार तर 1.5 तास लागतो. पण प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का, दिवे घाटातून जायचं म्हणजे दिवे घाटामध्ये चालू आहे रोडचं काम, आणि त्या धुळीनंच इतकं नकोस होतं की नाही, पुढे यायलाच नको वाटतंय. आणि त्याच्यात हे आम्हाला यांच्या शरूच्या बाबांना सगळ्यात जास्त आवडते म्हणजे टू व्हीलरचा प्रवास. तसा तर तो मला पण आवडतो बरं का, पण टू व्हीलरवर यायचं म्हणलं ना की धुळीच्या त्रासानंच परत आजारी पडतं असं परत वाटायला लागलं. तर पुढे काय घडलं हे पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच. आधी देवदर्शन करूया मस्त, आणि देवाचं दर्शन चांगलं झालं. मेन म्हणजे आम्ही मुखदर्शन केलं, कारण जे मेन दर्शनाची जी लाईन होती ना म्हणजे मंदिरात जाऊन आतमध्ये, तर तिथं लाईन खूप जास्त होती ती. आणि एवढ्या लाईनमध्ये उभं राहण्याचा शरूचा पेशन्स नव्हता, म्हटलं नको, आणि आमचा तर नव्हता. त्याच्यामुळे आम्ही मुखदर्शनच घेतलं. आणि तिथंच मस्तपैकी बघा शरू कसा काय ते भंडारा उधळतोय. एका गोष्टीचं माझं ऑब्झर्वेशन आहे ते तुम्हाला सांगतेच. ज्यावेळेला शरू असा आजारी पडला ना, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच होतं, तर त्याच्यामध्ये काय झालेलं माहिती आहे का की एकाने वाईट कमेंट केली होती. तर ती तर मला पटलीच नाही सोडा, त्याच्यामध्ये काही तथ्यच नव्हतं. कारण त्याच्या अगोदरच मी तुम्हाला सांगितलं होतं की असं झालेलं होतं. पण काय घडलं ते मी डिटेल्स तुम्हाला नंतर एकदा सांगेन व्हिडिओमध्ये, कारण दिवाळीच्या अगोदर मला सांगणं ते बरोबर वाटलं नाही, त्याच्यामुळे मी ते थांबले होते. आणि मग मी त्याच्यानंतर म्हणजे आता जस्ट मागचा व्हिडिओ मी तो पोस्ट केला होता. पण एखादा असं म्हणणं होतं की हां हे पब्लिसिटी करण्यासाठी वगैरे चाललं आहे व्हिडिओ व्हायरल वगैरे. बाबा तुझं मत तुझ्याजवळ ठेव, जाऊ दे, आम्हाला त्या मताशी काही घेणं देणं नाही. तुझे जसे विचार असतील तसं, कारण एवढं खोटं बोलण्याची मला तर काही गरज नाही आहे. मला सांगण्याचा उद्देश असं की ज्यावेळेला तो आजारी पडलेला ना त्यावेळेला त्याला जे औषधांची ट्रीटमेंट झाली, त्याच्यानंतर माझं ऑब्झर्वेशन असं होतं की त्या ट्रीटमेंटनंतर ना थोडा एक 15 दिवसांचा काळ असा होता ना की त्याचं जरा तो म्हणजे ॲक्टिवनेस होण्यामध्ये त्याला कमी झाला. तो म्हणजे जरा ॲक्टिव्ह पहिल्यासारखा झाला नाही, थोडासा कमी वाटत होता मला ॲक्टिव्ह. आणि जसं ते डोस म्हणजे मे बी असेल त्याचा असर असेल, कारण खूप जास्त सलाईन वगैरे लागलेले असतात, मेडिसिन स्ट्रॉंग गेलेल्या असतात अंगामध्ये मुलांच्या, तर त्याच्यामध्ये त्यांच्या थोड्या ॲक्टिव्हिटी कमी झालेल्या होत्या. म्हणजे तो खूप असा सगळ्या गोष्टीमध्ये रस घेऊन असा खेळायचा नाही. तर इतर वेळी शरू असा शांत बसतच नाही, त्याला म्हणावं लागतं शांत बस, असा तो असतो. त्यामुळे मला थोडासा त्याचा जरा प्रॉब्लेम जाणवला. त्याच्यामुळे त्याला जी एक गोळी सांगितला डॉक्टरांनी,
तर त्याच्याविषयी मी जरा द्विधा मनस्थितीत आहे. जर कोण असेल की ज्यांच्या मुलांना असं झालं असेल अगोदर, तर त्यांनी मला नक्की सजेस्ट करा की ही गोळी देणं मुलांना योग्य आहे की नाही. तर शरूला सांगितलं आहे 5 ते 5.5 वर्षापर्यंत त्याला ही गोळी द्यावी लागेल, जेव्हा पण ताप येईल तेव्हा. फ्रीजेम नाव आहे त्याचं. तर ती गोळी देणं खरंच योग्य आहे की नाही, तर ते पण मला खरंच नक्की सजेस्ट करा. कारण मी बऱ्याच डॉक्टरांना विचारलं तर त्यांचं असं होतं की नाही, हे काही प्रॉब्लेम नसतो याचा. पण मला थोडासा हा फरक जाणवला आहे. तर तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये असा काही फरक जाणवला आहे का? जर कुणी असं सफर केला असेल तर मला खरंच नक्की कमेंट करून सांगा. मला ते पण मला फायद्याचं पडेल थोडंसं. तर त्यानंतर दर्शन वगैरे छान झालं आणि आम्ही येताना एका विकास लंच म्हणून आहे, तिथं अगदी घरगुती पद्धतीचं जेवण मिळतं. तिथं साधं मस्त असं जेवण केलं आणि त्यानंतर दिवेघाटामध्ये हा एक पॉईंट आहे जिथं बरेचसे लोक फोटो काढण्यासाठी म्हणून थांबतात. आम्ही बऱ्याच वेळा प्रयत्न केला होता, मग आज थांबलो कारण शरू पण झोपला होता. कारण तिथं त्या ठिकाणी शरूला न्यायचं म्हणजे थोडंसं रिस्की वाटायचं. तर आज ते मस्त फोटो काढले आणि त्यानंतर आमचा परतीचा प्रवास झाला. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.